नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने नुकतेच भारतीय शेतकऱ्यासाठी धनधान्य कृषी योजना जाहीर केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने बुधवारी 3 मोठ्या निर्णयांना मंजुरी दिली। कृषी अर्थव्यवस्था आणि अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात देशाला बळकटी देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ही पावले उचलली आहेत। यामध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा समावेश आहे। या योजनेच्या माध्यमातून जवळपास 2 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असं सांगितले जात आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात याची काही घोषणाही केली होती आणि त्या घोषणेच्या माध्यमातूनच केंद्र सरकारने 2025 पासून पुढील 6 वर्षांसाठी या धनधान्य कृषी योजनेला मान्यता दिली आहे। पिकाच्या कापणीनंतर साठवण क्षमता वाढवण्याच्या कामात या योजनेचे मोठे योगदान असणार आहे। पेरणीच्या सुविधांमध्येही शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार असून देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल असा एक कयास लावला जात आहे। प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणणे। या अंतर्गत कृषी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार 36 केंद्रीय योजनांच्या समन्वयातून दरवर्षी 24,000 कोटी रुपये खर्च करेल। 2025-26 पासून 6 वर्षासाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। त्यांचे लक्ष्य 100 कृषी जिल्हे विकसित करण्याचे आहे। ही योजना नीती आयोगाची आकांक्षी जिल्हे या कार्यक्रमापासून प्रेरित आहे। प्रामुख्याने या योजनेचे उद्दिष्ट कृषी उत्पादकता वाढवणे, पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देणे, शाश्वत कृषी पर्यायांचा अवलंब करणे, पंचायत आणि ब्लॉक पातळीवर साठवण सुविधा वाढवणे आणि सिंचनाची व्यवस्था सुधारणे हे आहेत। ही योजना 11 मंत्रालयाच्या 36 योजनांच्या समन्वयातून राबवली जाईल, ज्यामध्ये राज्य सरकारे आणि खाजगी क्षेत्राच्या भागीदारांच्या योजनांचाही समावेश असेल। कमी उत्पादकता, कमी पीक चक्र आणि कमी कर्ज वितरण अशा 3 प्रमुख निकषांच्या आधारे 100 जिल्ह्याची निवड केली जाईल आणि प्रत्येक राज्यातील किमान 1 जिल्हा यामध्ये समाविष्ट केला जाईल। तर शेतकरी मित्रांनो, ही जी बातमी आपल्यापर्यंत आपण पोहोचवलेली आहे, आपल्याला कशी वाटली याबद्दल कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज।